हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इको विस्टम बाय डॉक्टर अदिती. आज आपण प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे मागणीची किंमत लवचिकता ही संकल्पना शिकणार आहोत. प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूच्या किमतीमध्ये काही बदल झाल्यानंतर त्याच्या मागणीमध्ये सुद्धा बदल होत असतो. तर हा बदल किती प्रमाणात होत असतो याचा जो अभ्यास आपण करतो त्या संकल्पनेला आपण प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड किंवा मागणीची किंमत लवचिकता असं म्हणत असतो. आता ही किंमत लवचिकता म्हणजे काय डिग्रीमध्ये त्या किमतीच्या फरकाचा मागणीवरती इम्पॅक्ट येणार आहे याचे 5 प्रकार आहेत. म्हणजे 5 वेगवेगळ्या पद्धतीने तो दाखवता येऊ शकतो. सो आपण एक एक करून हे 5ही प्रकार कव्हर करणार आहोत. त्यातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे परफेक्टली इलॅस्टिक डिमांड म्हणजे पूर्ण लवचिक मागणी. आता तुम्हाला डायग्रॅम सुद्धा स्क्रीनवरती डाव्या बाजूला दिसतच असेल. तर डायग्रॅममध्ये आपल्याला असं दिसतं की एकच आडवा कर्व डिमांड कर्व आपण काढलेला आहे. कारण की अशी सिच्युएशन का निर्माण होते, तर थोडा जरी किमतीमध्ये बदल झाला तरी मागणी पूर्णपणे शून्यावर सुद्धा त्या वस्तूची येऊ शकते. म्हणजे थोड्याशा बदलाने फार मोठा परिणाम मागणीवरती आपल्याला होताना दिसून येत असतो. उदाहरणार्थ शेअर मार्केटमध्ये जसं किंमत बदलली तर लगेचच त्याची मागणी, त्या पर्टिक्युलर शेअरची मागणी अफेक्ट होऊ शकते. सो त्यामुळे आपण हा हॉरिझॉन्टल किंवा आडवा डिमांड कर्व दाखवलेला आहे की कितीही डिमांड त्याच्यामध्ये कशीही फ्लक्च्युएट होऊ शकते. कारण परफेक्टली इलॅस्टिक आहे ते, म्हणजे पूर्णपणे लवचिक आहे, काहीही बदल घडून येऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे रिलेटिव्हली इलॅस्टिक डिमांड म्हणजे तुलनेने लवचिक मागणी. तर याचा अर्थ असा आहे की थोडीशी किंमत बदलली तर मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा मागणीवरती आपल्याला इम्पॅक्ट दिसून येत असतो किंवा तसा प्रभाव आपल्याला दिसून येतो. आता उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की ज्या काही वस्तूंना सबस्टिट्यूट्स किंवा पर्यायी वस्तू उपलब्ध असतात तिथे अशा पद्धतीने इम्पॅक्ट आपल्याला पडलेला दिसून येतो. आता आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की हा जो डिमांड कर्व आहे तो फ्लॅटर असा डिमांड कर्व काढलेला आहे. आणि आपल्याला दिसतंय की थोडा जरी त्याच्यामध्ये प्राइसमध्ये बदल झाला तरी क्वांटिटी जी आहे डिमांडेड, मागणीमध्ये फार त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणावरती फरक पडलेला आहे. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की टीव्ही असेल किंवा कुठल्या पद्धतीचा मोबाईल असेल विशिष्ट, की एखाद्या मोबाईलची किंमत समजा कमी झाली तर लोक अचानक मग खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याची मागणी वाढते जी आधी तशी नव्हती. किंवा एखाद्याची किंमतच वाढली तर मग त्याची मागणी आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये कमी पण होताना दिसून येत असते. सो असा त्याच्यामध्ये एक आपल्याला व्हेरिएशन दिसून येतं. आता तिसरा आणि महत्त्वाचा जो प्रकार आहे तो म्हणजे युनिटरी इलॅस्टिक डिमांड किंवा ज्याला आपण एकक लवचिकता असं म्हणतो. आता याच्यामध्ये होतं काय, तर समजा मागणी ही जी आहे ती किमतीच्या समप्रमाणामध्ये किंवा तितकीच बदलत असते. म्हणजे किमतीमध्ये समजा 20% बदल झालेला आपल्याला दिसतो, तर मागणीमध्ये सुद्धा 20% इतकाच बदल आपल्याला झालेला दिसून येणार आहे. म्हणून त्याला एकक लवचिकता असं म्हणतात की सेम इक्वल प्रमाणामध्ये दोन्हीही बदलत असतात. तर आपल्याला डायग्रॅम दिसते आहे, डिमांड कर्व आपण काढलेला आहे आणि दोन्हीचा जो चेंज आहे प्राइस आणि क्वांटिटी ते समसम आपल्याला अंतर त्याच्यामध्ये दिसतं आहे. याच्यानंतर चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड म्हणजे पूर्णपणे किंवा पूर्णतः अलवचिक मागणी. आता अलवचिक या शब्दावरनच आपल्याला एक गोष्ट समजते की काहीही बदल होत नाही, कारण अलवचिक याचा अर्थ काय आहे की प्राइस कितीही वाढो कितीही कमी हो, मागणी जी आहे त्याच्यावरती काहीही असर पडणार नाहीये.
उदाहरणार्थ जसं आपण म्हणतो लाईफ सेव्हिंग ड्रग्ज असतात, म्हणजे दुर्धर आजारांवरची जी काही औषधं असतील ती याच्यामध्ये गणली जातात. किंवा मीठ ही अशी वस्तू आहे की रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये मीठ लागतंच, त्याच्याशिवाय आपलं काहीच काम होऊ शकत नाही. सो तेही एक उदाहरण याच्यामध्ये आहे. किंवा जसं मी दुर्धर आजार म्हटलं तसं इन्सुलिन आहे, की जीवनावश्यक ज्या गोष्टी आहेत तर काहीही परिस्थिती निर्माण झाली तरी त्या माणसाला त्याची डिमांड किंवा मागणी करावीच लागते. आकृती जर का तुम्ही बघितली तर डिमांड कर्व म्हणजे एक सरळ उभी रेषा आपण काढलेली आहे. याचा अर्थ प्राइस किती खालीवर हो, डिमांड मात्र तेवढीच राहिलेली आहे. तर हा चौथा एक त्याचा प्रकार होता. पाचवा प्रकार त्याच्यामध्ये आहे तो म्हणजे रिलेटिव्हली इनइलॅस्टिक डिमांड, म्हणजे तुलनेने अलवचिक मागणी. आता याचा अर्थ काय आहे, पुन्हा तेच आहे की मागणी जी आहे किंवा डिमांड जी आहे ती तशी खरं तर अलवचिकच आहे, म्हणजे फार फरक त्याच्यामध्ये पडत नाहीये. किंवा किमतीमध्ये जितका फरक पडतो आहे की जितका बदल होतो आहे त्याच्यापेक्षा फार कमी प्रमाणामध्ये मागणीमध्ये बदल होताना आपल्याला दिसतो. आता वर जसं आपण मिठाचं उदाहरण घेतलं तर तेच उदाहरण आपल्याला इकडे या प्रकारामध्ये सुद्धा आपण त्याला कन्सिडर करू शकतो. डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला दिसत असेल की बऱ्यापैकी एक असा स्टीपर डिमांड कर्व काढलेला आहे, जो ज्याला आपण उभट असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने हे 5 प्रकार वेगवेगळ्या डिग्रीज दाखवतात की किमतीतला जो काही फरक आहे किंवा बदल आहे त्या तुलनेमध्ये मागणी किती डिमांड झालेली आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने फरक पडतो त्याविषयीचा. सो हा अत्यंत सोपा आणि खूप इंटरेस्टिंग टॉपिक इकॉनॉमिक्समधला, जो बऱ्याचदा मुलांना 12वीमध्ये परीक्षेसाठी विचारला जातो. आणि मुळात म्हणजे असं आहे की नुसताच कॉन्सेप्ट न राहता तो त्याचा आपल्याला वास्तवामध्ये सुद्धा आपल्याला अनेक उदाहरणं दिसतात. जसं मीठ असेल किंवा औषधं असतील, म्हणजे रोजच्या जीवनामध्ये अशा कितीतरी वस्तू किंवा आपली स्वतःची कितीतरी वस्तूंची मागणी आपण अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करू शकतो की प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड हा कॉन्सेप्ट वापरून आपण अनेक गोष्टींकडे बघू शकतो. सो आय एम शुअर की तुम्हाला हा कॉन्सेप्ट कळला असेल आणि आवडला असेल. आणि असे अजून काही कॉन्सेप्ट्स तुम्हाला हवे असतील, ज्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला हवं असेल तर ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला कळवू शकता. आणि हा व्हिडिओ नक्की बघा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.